कुळ कायद्यांतर्गत जमिनींची विक्री आता सोपी, 10 वर्षे पूर्ण झालेल्या जमिनींसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची अट शिथिल. मुंबई, महाराष्ट्र शासनाने कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमांतर्गत कुळ हक्काने मिळालेल्या जमिनींच्या खरेदी विक्री प्रक्रियेत मोठा दिलासा दिला आहे. या जमिनींच्या विक्रीसाठी यापूर्वी आवश्यक असणारी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेण्याची अट आता काही अटींच्या अधीन राहून शिथिल करण्यात आली आहे. काय आहेत नवीन नियम? ज्या जमिनींच्या संदर्भात कुळहक्क मान्य होऊन खरेदी विक्रीच्या दिनांकापासून 10 वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे, अशा जमिनींच्या विक्रीसाठी, देणगीसाठी, अदलाबदलीसाठी किंवा गहाण ठेवण्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. विक्रीसाठी महत्त्वाच्या अटी. ही सुविधा मिळवण्यासाठी खालील अटींचे पालन करणे अनिवार्य आहे. नजराणा जमीन मालकाला, विक्रेत्याला जमीन महसूल आकारणीच्या 40 पट इतकी नजराणा रक्कम शासनाकडे जमा करावी लागेल. खरेदीदार, खरेदी करणारी व्यक्ती शेतकरी असणे आवश्यक आहे. मर्यादा. खरेदीदार महाराष्ट्र शेतजमीन जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम 1961 नुसार अनुज्ञेय असलेल्या कमाल क्षेत्रापेक्षा जास्त जमीन धारण करणार नाही. इतर जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्याचे अधिनियम 1947 उल्लंघन होऊ नये. प्रक्रिया कशी असेल? नजराणा भरण्यासाठी संबंधित शेतकऱ्याला तहसीलदारांकडे अर्ज करावा लागेल. तहसीलदारांकडून 40 पट रकमेचे चलन दिले जाईल, जे शासकीय कोषागारात भरल्यानंतर तलाठ्याकडे चलनाची प्रत सादर करावी लागेल. त्यानंतर 7/12 उतार्यावर नोंद होऊन संबंधित शेतकरी जमीन विक्रीसाठी मुक्त होईल. महत्त्वाच्या सूचना. ज्या जमिनींना 10 वर्षे पूर्ण झालेली नाहीत त्यांना पूर्वीप्रमाणेच जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या जमिनींच्या बाबतीत 1979च्या जुन्या शासन परिपत्रकानुसार कार्यवाही करण्यात येईल. प्रलंबित अर्जांच्या बाबतीत जर 10 वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही नवीन प्रक्रिया न करता सुधारित तरतुदीनुसार तत्काळ कार्यवाही करावी असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. ही सुधारणा 7 फेब्रुवारी 2014 पासून अंमलात आली असून अधिक माहितीसाठी नागरिक शासनाच्या महाराष्ट्र.gov.in ची लिंक या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.